त्या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 44 सॉल्व करणार आहे. अ बॉडी ऑफ मास m एक्झिक्यूट SHM अलॉन्ग एक्स ॲक्सिस विथ फ्रिक्वेन्सी n. तर एक बॉडी आहे ज्याचा मास m आहे, जो सिंपल हार्मोनिक मोशन करतोय एक्स ॲक्सिसवरती, त्याची फ्रिक्वेन्सी n इतकी दिलेली आहे. ॲट अ डिस्टन्स x फ्रॉम द मीन पोझिशन द बॉडी हॅज कायनेटिक एनर्जी k अँड पोटेन्शियल एनर्जी p. एक्स एवढ्या डिस्टन्सवरती कायनेटिक एनर्जी k इतकी दिलेली आहे आणि पोटेन्शियल एनर्जी p इतकी दिलेली आहे. द अँप्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन ऑफ द SHM इज. तर आपल्याला अँप्लिट्यूड फाइंड करायचं त्या SHMचं. तर हा क्वेश्चन 2022ला आलेला होता. याच्यात 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए, ते आहे 2 पाय कॅपिटल M N डिवायडेड बाय K मायनस P. बी ऑप्शन आहे K प्लस P डिवायडेड बाय 2 M पाय N. सी ऑप्शन आहे 1 डिवायडेड बाय पाय N इन ब्रॅकेट K प्लस P डिवायडेड बाय 2M ब्रॅकेट कंप्लीट त्याचा स्क्वेअर. डी ऑप्शन आहे 1 डिवायडेड बाय पाय N इन ब्रॅकेट K प्लस P डिवायडेड बाय 2M ब्रॅकेट रेस टू 1/2. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असणार आहे? चला तर याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये एक बॉडी दिली, त्याचा मास m आहे, जो एक्झिक्यूट करतोय सिंपल हार्मोनिक मोशन एक्स ॲक्सिसवरती. त्याची फ्रिक्वेन्सी n इतकी दिलेली आहे. एक्स एवढ्या डिस्प्लेसमेंटला मेन पोझिशनपासून त्याची कायनेटिक एनर्जी k इतकी आहे, पोटेन्शियल एनर्जी p इतकी आहे. तर आपल्याला अँप्लिट्यूड या ठिकाणी फाइंड करायचं आहे. आता आपल्याकडे दोन्ही एनर्जी दिली, कायनेटिक एनर्जी पण दिली आणि पोटेन्शियल एनर्जी पण दिलेली आहे. ओके, तर या दोघांचे जर ॲडिशन केले तर आपल्याला काय भेटतं? तर टोटल एनर्जी. मग दिलेल्या कन्सेप्टनुसार आपण टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी आपल्याला k इतका दिलेला आहे, पोटेन्शियल एनर्जी p इतका दिलेला आहे. मग आपला जो टोटल एनर्जीचा फॉर्म्युला आहे तो आपण या ठिकाणी पुट करू 1/2 m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर. ए म्हणजे आपला अँप्लिट्यूड, m म्हणजे त्याचा मास आणि ओमेगा स्क्वेअर इक्वल त्याची फ्रिक्वेन्सी. ओके, आपल्याला अँप्लिट्यूड फाइंड करायचं आहे, तर त्या पद्धतीने याला अरेंज करू. त्याच्या आधी काय करू? ओमेगाची व्हॅल्यू या ठिकाणी आपण पुट करणार 1/2 तसाच, m पण तसाच. ओके, त्यानंतर पुढे m आपल्याला कॅपिटल दिलेलं आहे. एक काम करतो, मग याला कॅपिटल m ने या ठिकाणी रिप्रेझेंट करतो. मग कॅपिटल m आणि ओमेगाचा जो फॉर्म्युला आहे, ओमेगाचा फॉर्म्युला असतो 2 पाय n, त्याचा स्क्वेअर असेल आला a स्क्वेअर इज इक्वल टू k प्लस p. k मीन्स कायनेटिक एनर्जी, p मीन्स पोटेन्शियल एनर्जी. याचा स्क्वेअर करून घ्या. 1/2 तसाच, m पण तसाच, इंटू 2चा स्क्वेअर 4 पाय स्क्वेअर n स्क्वेअर इंटू a स्क्वेअर इज इक्वल टू k प्लस p. 2 1 जा 1, 2 2 काय होणार आहे 4. ओके, मारायला 2m पाय स्क्वेअर n स्क्वेअर a स्क्वेअर इज इक्वल टू k प्लस p. आता एक काम करू, आता ही जी इकडचं फक्त आपल्याला अँप्लिट्यूड फाइंड करायचं आहे. ही जी टर्म इकडे मल्टिप्लाय, इकडे काय करून घ्या तर डिवाइड करून टाका. मग a स्क्वेअर जो भेटेल, a स्क्वेअर भेटेल आपल्याला काय k प्लस p टोटल डिवायडेड बाय 2m पाय स्क्वेअर n स्क्वेअर. हे झालं तुमचं बेसिक इक्वेशन. ओके, आता हे अँप्लिट्यूडचा स्क्वेअर आहे, पण आपल्याला काय शोधायचं आहे? फक्त अँप्लिट्यूड. मग याचं काय करावं लागेल आपल्याला? स्क्वेअर रूट. मग आता नेक्स्ट स्टेपमध्ये याचं काय करू? टेकिंग स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट जर घेतलं तर अँप्लिट्यूड इज इक्वल टू, आता हे सगळं स्क्वेअर रूटमध्ये टाकणार मी, स्क्वेअर रूटच्या सिम्बॉलमध्ये. मग न्यूमरेटर राहिलं k प्लस p डिवायडेड बाय 2m पाय स्क्वेअर n स्क्वेअर. ज्याचा स्क्वेअर आहे त्याचा स्क्वेअर रूट जर घेतला तर तो स्क्वेअर रूटच्या बाहेर येईल. मग a इज इक्वल टू काय आला आपला 1 डिवायडेड बाय n पाय. n स्क्वेअर आणि पाय स्क्वेअर होता, त्याचं काय झालं फक्त n पाय, आणि स्क्वेअर रूटमध्ये काय राहिलं तर आपलं k प्लस p टोटल डिवायडेड बाय काय असेल तर 2m. हे झालं तुमचं फायनल आन्सर. ओके, पण आपल्याला स्क्वेअर रूटच्या सिम्बॉलमध्ये दिलेलं नाही, तर आपल्याला पॉवरच्या टर्ममध्ये दिलेलं आहे. मग पॉवरच्या टर्ममध्ये जर घेतलं तर 1 डिवायडेड बाय n पाय तसाच राहील, आणि याला पॉवरच्या टर्ममध्ये k प्लस b डिवायडेड बाय 2m स्क्वेअर रूटचा मिनिंग काय असतो? रेस टू 1/2. ओके, तर हे त्याचं फायनल आन्सर असेल. आणि या ठिकाणी ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर डी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतोय. म्हणजे या क्वेश्चनचं जे आन्सर असणार ते ऑप्शन डी. ऑप्शन डी म्हणजे काय? अँप्लिट्यूड a इज इक्वल टू 1/πm इन ब्रॅकेट k प्लस p डिवायडेड बाय 2m ब्रॅकेट कंप्लीट रेस टू 1/2. तर हे त्याचं फायनल ऑप्शन असेल, ऑप्शन डी.